हॅलो मित्रांनो, हाऊ आर यू? What is today's special about? बरोबर, आजचं विशेष काय आहे? अरे वा, किती तुम्ही आनंदाने आलात बघा, सगळी मुलं आज आलेली आहेत. मग आज आपण एक चांगला गमतीशीर जनरल नॉलेजचा प्रश्न खेळ खेळूया, चालेल ना? मग एक फक्त आपण काय करायचं, बोट वर करायचं नाही, सगळ्यांनी कॉमन आन्सर द्यायची नाहीत. चला, रिया विरा, आपल्या देशाची राजधानी कोणती आहे सांग पाहू. व्हेरी गुड, रियाचं डेल बघा. हां, चल सिद्धार्थ, आपलं काय नाव तुझं? सिद्धार्थ, नाव सांग तुझं. संघर्ष, उभं राहा. अरे वा, संघर्ष. मला सांग, आपल्या देशाचं राष्ट्रीय फळ कोणतं आहे? नॅशनल फ्रूट? मँगो. व्हेरी गुड, छान छान. रिया उभं राहा. नॅशनल ट्री, टेल मी नेम. नॅशनल ट्री. हां सांग. वडाचं झाड. वडाचं झाड. त्याला म्हणा इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती आहे? बनियन ट्री. व्हेरी गुड, बनियन. नॅशनल ट्री इज आर नॅशनल ट्री इज बनियन ट्री. नॅशनल बर्ड? व्हेरी गुड. डू यू लाईक पीकॉक? वाय? बिकॉज इट्स अ ब्युटिफुल बर्ड. इट्स अ नाव. नॅशनल सॉन्ग कोणतं आहे सांग मला. नॅशनल सॉन्ग? हां सांग सांग. व्हेरी गुड. आपल्या देशाचं राष्ट्रीय सॉन्ग कोणतं आहे? मग जनगण काय आहे रे? जनगण म्हण हे काय आहे? नॅशनल अँथम. त्याला मराठीत काय म्हणतात? नॅशनल अँथम म्हणजे? व्हेरी गुड, राष्ट्रगीत. चल, तुला एक प्रश्न विचारू. आपल्या देशाचं राष्ट्रीय फूल कोणतं आहे? नॅशनल फ्लॉवर. उभं राहून सांगायचं. कमळला इंग्लिशमध्ये वर्ड? व्हेरी गुड. याचं नाव हां, ओंकारसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपला नॅशनल फ्लॅग कोणता आहे? नॅशनल फ्लॅग? व्हेरी गुड, सांग. उभी राहा. तिरंगा. आपला पूर्ण वाक्य सांग. आवर नॅशनल फ्लॅग इज तिरंगा. व्हेरी गुड. क्लॅपिंग फॉर आवर नॅशनल फ्लॅग इज तिरंगा. मीन्स मराठीत सांगेल कोण? मराठीत तिरंग्याला काय म्हणतात? हां, आपला हां राष्ट्रध्वज. काय बोलायचं? आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे. मग तीन कोणते कलर आहेत माहिती आहेत? सांग बघूया. ऑरेंज, व्हाईट, नाही, ऑरेंज नाही. त्याला काय नाव आहे माहिती आहे? नाही, रेड नाही. व्हेरी हां, केसरी, सफेद, पांढरा आणि व्हेरी गुड. मग सांगा, केसरी रंग कशाचं प्रतीक आहे? तुम्हाला माहिती आहे का केसरी रंग कशाचं प्रतीक आहे? कोण सांगेल? केसरी जो रंग आहे तो कशाचं प्रतीक आहे? कोणालाच नाही माहिती? हिरवा. आपल्या देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं का? मग ते कशातून मिळालं? हां, ह्याच्यासाठी जोरदार डावीसाठी जे लढले देशासाठी, जे लढले, बलिदान केलं, बलिदानाचं प्रतीक आहे. केशरी रंग कशाचं प्रतीक आहे? बलिदान करणे म्हणजे देशासाठी ज्यांना आपला प्राण अर्पण केले, आहुती दिली, लढले, त्याच्यासाठी हा केशरी रंग बघा, वरचा पट्टा. त्याच्यानंतर सेकंड कोणता रंग आहे? ब्लू आहे. हां, उभं राहून सांग. पांढरा. हा पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे रे? कोण सांगेल? पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे? व्हेरी गुड, सांग ना. पांढरा. आपला देश कसा आहे? हिंसा करतो की अहिंसा करतो? हिंसा करतो आपण. हां, अहिंसा म्हणजे शांततेचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? आम्हाला शांतता पाहिजे. आणि हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे? हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे? आपला देश कधी स्वतंत्र झाला? कोण सांगेल? हां सांग ना. व्हेरी गुड. मग हेच वाक्य इंग्लिशमध्ये कोण सांगेल? नाही, सांग. वी गेट फ्रीडम ऑन सांग 15 ऑगस्ट. व्हेरी गुड. इच्छासाठी टाळा लागला. मग आपण 26 जानेवारीला काय साजरा करतो? 26 जानेवारीला काय साजरा करतो? सांग. व्हेरी गुड. 26 जानेवारीला काय कोणता दिवस साजरा करतो? हां, प्रजासत्ताक म्हणजे काय रे? प्रजेला सत्ताक मिळाला होता. हां, म्हणजेच काय? प्रजासत्ताक म्हणजे जनतेचे राज्य. हां, आपलं राज्य आलं आहे ना. प्रजा म्हणजे आपण, जनता म्हणून प्रजासत्ताक.
मला आता सांगा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? आपल्या देशाचं राष्ट्रीय प्राणी टायगर. टायगर. मग एक वाक्य बनव इंग्लिशमध्ये. टायगर इज अ नॅशनल. व्हेरी गुड. तुम्हाला माहिती आहे जगातले 70% वाघ आपल्या देशात आहेत. जगामध्ये जेवढे वाघ आहेत ना, समजा 100 असतील तर त्यातले 70 वाघ आपल्या, म्हणजे आपल्या देशाची जास्त वाघांची संख्या जास्त. कळलं का? चला आता तुझा आवडता मित्र कोण आहे सांग मला. उभं राहून सांग. हां, हेमराजच तुला काय आवडतो? तो माझी हरकत मदत करतो. काय करतो? मदत करतो. बघा ह्याच्यावर टाळावाचा हेल्पफुल नेचर. हेमराजचा स्वभाव कसा आहे? हेल्पफुल. चल तुझा आवडता खेळ कोणता आहे? उभं राहा सांग. माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. क्रिकेट का आवडतं तुला? क्रिकेटच का आवडतं सांगायचं? सांग ना, बोल ना. नाही माहिती तू बरं सांग. तुझा आवडता खेळ कोणता आहे? आवडता खेळ कोणता आहे? फुटबॉल का आवडतो? त्याच्यामध्ये कॅच करायला आवडतं. फुटबॉलने आपण कॅच करतो का रे? हां, लाते ना. तुझं सांग. तुझा आवडता खेळाडू कोणता आहे? खेळाडू हां सांग ना. माझा आवडता खेळाडू रोनाल्डो. हां, विराट कोहली. जोरदार. संख्येसाठी हां, रोनाल्डो. व्हेरी गुड. रोनाल्डो. कोणता खेळ खेळतो रोनाल्डो? फुटबॉल. व्हेरी गुड. आपल्या साईडसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सांग ना तुझ्याबद्दल स्पेशल. तुला सर्वात जास्त काय आवडतं? उभी राहायचं. खेळ खेळायला आवडतात. हां, खेळ खेळायला आवडतात. कोणते खेळ खेळतेस तू? खो खो, लंगडी. व्हेरी गुड. हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. छान. अजून कोणाला बोलायचं आहे? तू विरा. तुझं आवडतं ठिकाण कोणते? आवडतं ठिकाण सांग ना पटकन. कोणतं ठिकाण आवडतं? नाही आवडत काहीच नाही. सांग ना. इंडिया. व्हेरी गुड. ह्याच्या टाळा वाजवा. याला आपला देश सर्वात भारी. हां सांगा. हां, झू चौपाटी. याला चौपाटी एवढं. बरं ठीक आहे. हां उभं राहा. तुझे आवडते गायक कोण आहेत? आवडते गायक? लता मंगेशकर. हां, एखादं गाणं म्हणून दाखव. एक ओळ. कोणतंही तुझ्या आवडीचं गाणं. एक ओळ बोल ना. एक पण नाही येत. तुझ्या आवडीचं एखादं गाणं. ज्ञानेश्वरी तुझ्या आवडीचं गाणं पटकन. श्री स्वामी समर्थांचं. हां बोल ना. अरे वा, व्हेरी गुड. आधी बोल ना बरं. श्री स्वामी समर्थ जय जय. श्री स्वामी समर्थ जय जय. व्हेरी गुड. ज्ञानेश्वरीसाठी जोरदार. सांग. हे तू लिहिला भक्ती बेरा. तुझी फेवरेट डिश सांग. आवडती डिश कोणती आहे? पुरणपोळी. पोळी भाजी. मग पोळी भाजी कशी करतात माहिती आहे तुला? नाही माहिती, फक्त आवडते. तुला काय आवडतं रे? कोण राहिला? रुचिका. काय आवडतं तुला? पुरणपोळी कशी बनवते माहिती आहे तुला? डाळ पाणी उकडायची त्याचे पातळ आणि वाटी सारण घ्यायचं, वाटी घ्यायचं, नंतर पेचायची, चपातीच्या पिठात टाकायचं. व्हेरी गुड. ह्याच्या रुचिका टाळा जोडा. छान. चला तर मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे आनंददायी शनिवार सर्वांनी मिळून साजरा केला. धन्यवाद.